नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोलची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत. त्यासाठी अल्कोहोलचे बारीक तुकडे केलेत, वांगं आणि शेंग असे बारीक करून घेतले. त्याच्यानंतर आपण त्यासाठी लागणारे कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, टॅमॅटो हे सुद्धा कटिंग केलं आहे. आता एका टोपामध्ये आपण तेल गरम करणार आहोत. तेल गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक घटक टाकायला सुरुवात करणार आहोत. तर आपल्या टोपामध्ये आपण तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता लसूण टाकलेलं आहे. लसूण थोडासा लालसर शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. तर आपण बघू शकता की कांदासुद्धा टाकून घेतले. आता हे सर्व ढवळून थोडं शिजेपर्यंत लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. ते झाल्यानंतर त्याच्यानंतर हळद, हिंग टाकून घेणार आहोत. ते जे हळद, हिंग आणि थोडं खडा मीठ टाकणार आहोत. त्याच्यामुळे व्यवस्थित शिजेल. सोबत मसाला चवीप्रमाणे आणि नंतर आपण जे कटिंग केलेलं आहे अल्कोहोल, शेंगा, टॅमॅटो हे सर्व टाकून घेणार आहोत. तर या प्रकारे आपले सर्व घटक टाकून झाले आहेत. आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ढवळून घ्यायचे आहेत की त्याला हळद, मसाला हे पूर्णपणे लागलं जाईल. त्याप्रमाणे आपण सर्व ढवळून घेणार आहोत. तर ही भाजी खूप छान लागते, थोडी वेगळी टेस्ट येते. अल्कोहोलमुळे भाजीला आणखीनच चांगलं चव येते. तर आपण बघू शकता की ढवळून झाल्यामुळे कसं सर्वकडे मसाला लागले आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं नॉनव्हेज घटक म्हणून ओली सुकी आंबाड टाकणं होतं. आंबाड म्हणजे जी छोटी कोलंबी असते ती सुकवलेली असते. त्याच्यामुळे याला थोडंसं नॉनव्हेजचा टच येतो. तर ती टाकून आपण ही भाजी करणार आहोत. तर बघू शकता की थोडंसं पाणी ॲड केल्यामुळे मसाला खाली सुटलेला आहे. आणि आता हे सर्व आपण घटक त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि हे जवळजवळ 15 मिनटं आपल्याला शिजवत ठेवायचं आहे, वाफेवर ठेवायचं आहे. साधारणतः 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपली भाजी जवळपास पूर्णपणे तयार झालेली आहे. तर ह्याला सुकी आंबाड किंवा सुकी करंदी बोलतो ती टाकल्यामुळे ह्याला छान चव येते. थोडीशी आंबटपणा येण्यासाठी आपण चिंच त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर आपण चिंच पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि ते चिंचेचे पाणी आपण त्या भाजीमध्ये टाकणार आहोत. त्याच्यामुळे थोडासा आंबटपणासुद्धा येतो आणि भाजी आणखीनच चविष्ट लागते. तर याप्रमाणे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी नॉनव्हेज भाजी तयार होते. नमस्कार.